शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव महेश बाळकृष्ण शिंदे. आम्ही सातारा जिल्ह्यातून लिंब गावातून आलेलो आहे. इथं आल्यानंतर आम्ही झेंडूच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघितल्या. जिथं की आपण प्राईम ऑरेंज ही एक व्हरायटी बघितली. तर प्राईम ऑरेंज ही व्हरायटी जी आहे ही आपली लोकल म्हणजे रेग्युलर व्हरायटी चालणारी कलकत्ता व्हरायटीसारखी जंबो फुल आहे. परंतु त्याचा जो हार्डनेस आहे आणि त्याची जी पाठीमागं जो देठ आहे हा काही उकलत नाही, काय नाही आणि एक नंबर आहे. एवढ्या उन्हातसुद्धा फुलं असं आपण प्रेस केलं आणि सोडलं तरी जैसे ते होतं आहे. म्हणजे कलकत्ता व्हरायटी जशी येते तशी व्हरायटी आहे. ॲव्हरेज उत्पादन ह्या व्हरायटीला खूप आहे. फुलांची संख्या खूप आहे, कळीची संख्या खूप आहे आणि ह्याला जे उत्पादन सापडते करप्याला लवकर बळी पडत नाही आणि ह्याचा जो घेरा आहे फुटवा तो 5 फुटाचा बेड पूर्णपणे झाकलेला आहे आणि एका झाडाला सरासरी आपला 2.5 ते 3 किलोपर्यंत माल जाऊ शकतो. त्याचबरोबर यांचे यश येलो आहे, श्रावणी येलो आहे, ड्रीम येलो आहे, प्राईम येलो आहे, श्रावणी ऑरेंज आहे, आकाश ऑरेंज आहे. या झेंडूच्या व्हरायट्या खूप म्हणजे खूप चांगल्या आहेत. इथं आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटलं. मी कंटिन्यू झेंडू करणारा आहे. मी झेंडू करत असताना आमच्या ज्या व्हरायट्या आहेत इतर असायच्या, परंतु त्याच्या यील्डमध्ये आणि याच्या यील्डमध्ये हा जमीन आसमानचा फरक आहे. याच्यामध्ये जे फुलाची जी साईज आहे ती एकसारखी साईज आहे. या फुलाचं वजन वगैरे सगळं व्यवस्थित काय आहे. ते लाईव्ह डेमोमध्ये आम्ही हे सगळे प्लॉट बघितलेले आहेत. मिरची बघितलं, कारलं बघितले, टोमॅटो बघितले, ढबू बघितले, इतर सगळे वाण बघितले. फुलांच्यामध्ये शेवंती बघितली, आष्टर बघितला. हे सगळे वाण बघत असताना आम्हाला असं समाधान झालं की उत्पादन खूप काय मोठ्या प्रमाणात आहे. हे ज्या जमिनीत लाईव्ह डेमो घेतलेले आहेत, लाईव्ह प्लॉट घेतलेले आहेत, हे अतिशय मुरमाड स्वरूपाची जमीन आहे. मग काळवटीच्या जमिनीत तर खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन याचं सापडू शकतो. अशा प्रकारचे हे आहे आणि झाडाच्या पानांचा जो हार्डनेसपणा आहे त्याच्यामुळे टेम्परेचरला कोणत्याही काही प्रॉब्लेम येणार नाही, रोपाची मर होणार नाही. अशा प्रकारचं ह्या नर्सरीतून आदर्श घेण्यासारखं आहे. तर भरपूर लोकांनी येऊन इथं यांच्या लाईव्ह डेमोमध्ये आम्ही बघितलं तर भरपूर लोकांनी याचा आनंद घेतलेला आहे आणि खूप असं मोलाचं मार्गदर्शन यांच्यामार्फत भेटलेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी येऊन यांच्याकडून रोपाची वगैरे मागणी करून हे करावं. धन्यवाद.